यज्ञम कुरुणे देवम सर्व कार्य सुसर्वदा गणरायाला वंदन करूया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राज्य छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा, गावदेवी मातेला नमन आणि इथल्या या क्रीडांगणाला नमन करून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन चालतोय. जबरदस्त ही लढत आपण पाहू शकाल. जरीमरी तिसगाव सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. एका बाजूला आपण पाहू शकता विकास आणि त्याच्या सोबतीला आपण सत्यवान एक प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा कव्हर केली जाईल. आमचे कॅमेरामॅन सुद्धा सज्ज आहेत, डीजे मास्टर सुद्धा सज्ज आहे आणि आमचं संपूर्ण समालोचन कक्षा सुद्धा दशरथ सोरकादे डावडी हे सुद्धा मात्र आपण उपस्थित झाले आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. निश्चित कॅप्टन कोल कृष्णा मात्रे सुद्धा उपस्थिती त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा स्वागत. निश्चित पंचांकडनं ग्रीन सिग्नल येतोय. मॅच स्टार्ट. विकास ऑन द स्ट्राईक. मॅच ऑन. क्रिकेटचा थरार आपण पाहू शकता सुरू होत आहे. अंतिम रात्र आपण पाहू शकाल. डे नाईट ही स्पर्धा आपण पाहिली आणि आजच्या या दिवसामध्ये ही पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसगाव विपक्ष काकाडबल या दोन संघामध्ये. जगदीश दूधकर गोलंदाजीसाठी. आताचा बॉल मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होणार की नाही. नामी संधी मिळाली होती. कमलेश होता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाकडनं आपण पाहू शकता पण चुकीचं क्षेत्ररक्षण. संधी आली होती. सत्यवान हा फलंदाज, त्याला मात्र क्रीज वरती पोहोचायचं होता. दुसरी धाव अंकित मात्र तिसगाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होता. विकास आणि सत्यवान आपण पाहता. जगदीश गोलंदाजी करतोय काकडवाल टीम कडनं. जरीमरी तिसगाव आणि आपण पाहता जय गावदेवी काकडवाल 40+ माध्यमातून आपण संघ पाहतोय. मॅच सुरू झाली. प्रथम सामना तुम्ही पाहता. प्रथम सामन्याला सुरुवात होताना पाहता. सत्यवान ऑन द स्ट्राईक. जगदीश दूधकर गोलंदाजीसाठी आपण पाहता. चेंडू मात्र कुलवा टप्प्याचा चांगला फटका होता, परंतु इथे फलंदाज बाद होता.
दिला गेला जगदीश दूधकर या गोलंदाजाने 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सत्यवानला बाद केलाय. बॅटिंग साठी राजू जातोय. राजू गायकवाड आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ्टेड हिट केलाय. इनफिल्डला बीट करणारा वाईडिश लॉंग ऑफ मधून चेंडू फरार. येतो हा चौकार. 4 धावा. फलकावरती धाव संख्या 6 या आकड्यावरती पोहोचतोय. चव्हाड्याने मात्र धावांचा वेग आता वाढताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा स्करकटचा फटका कॅप मधून आउटफील्ड फास्ट आहे. लागोपटचा दुसरा चौकार राजू गायकवाडच्या बॅट मधून. दोन चौकार. आता मात्र पाहू शकता आपण बॅटिंग मध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये फ्रंटला येण्याचा प्रयत्न. सत्यवान बाद झाल्यानंतर राजू गायकवाडने जबाबदारी सोपवून घेतली आणि तरीचे जो 2 पंच एकत्र येऊन मात्र आपण निश्चितच पाहायला मिळेल डिस्कशन करताना. टॉट चेंडूची समाप्ती होता. 10 धावा धावफलकावरती झाल्या. डबल डिजिट मध्ये स्कोर वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. 10 आकड्यावरती पोहोचतोय संघ. जरीमरी तिसगाव 40+. जय गावदेवी क्रिकेट संघ काकडबॉल सध्या नेट टू नेट फाईट देतोय पहिल्या षटकामध्ये. जगदीश सहाय चेंडू मात्र गॅप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडूला थांबवलं जाते तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तुफानचं डिसिजन का असेल? 1 धाव की 2 धावा? 2 धावा असतील. बारा या कडावरती पोहोचलाय संघ. पहिली षटक समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि त्यानंतर आपण पाहू शकता की फलंदाजी करण्यासाठी राजू गायकवाड खूप चांगली फलंदाजी दाखवत्या मैदानाच्या आतमध्ये. 12 या आकड्यावरती पोहोचतोय. काकडबाल आपण पाहता सध्या गोलंदाजी करतोय. गावदेवी काकडबाल जरीमरी तिसगाव अशी स्थिती आपण पाहू शकता मॅचच्या या क्रीडांगणावरती. फटका सूर्य काय क्षेत्ररक्षक थोडस थांबतोय परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. 4 धावा.
16 धावा. पुन्हा एकदा मात्र चेंडू गॅप मध्ये सीमारेषेच्या बाहेर जातोय. येत्या हा दुसरा चौकार. 4 धावा. होते मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग फलंदाजीचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. आताचा चेंडू मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या ब्लाइंड स्ट्रोक. डॉट चेंडूची समाप्ती. 20 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. जरीमरी तिसगाव. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. तोपर्यंत जगदीश चेंडूला गॅदर करेल. एक धाव घेण्याची संधी होती आणि एक धावेच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहतोय. 21-21 या आकड्यावरती षटक क्रमांक सुरू आहे. आपण बघू शकाल दुसरा. हा चेंडू सूर्यगाय. एकवीस धावा झाल्यात. हाय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय. दूरवरचा अंतर त्याला कापायचा आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार. 5वा चौकार या इनिंग मधला आपण पाहतोय. 4 धावा. वेळेवरती आपल्याला खेळावा लागेल. तरीच 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. पंचवीस या आकड्यावरती पोहोचतोय संघ. पहिल्या षटकामध्ये षटक क्रमांक 30 सुरू होता. नेक्स्ट मॅच साठी त्वरित रिपोर्ट करायचा आहे. गावदेवी चिंचवली आणि त्यांच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळेल वसार संघ. गावदेवी वसार संघ. तर टॉस साठी आपण त्वरित इथे येऊन थांबायचा. यापुढील होणारी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. या सीझन मधली दुसरी लढत. दोन्ही संघ आमने सामने दुसऱ्यांदा येतात. चिंचवली आणि वसार या 2 संघांमध्ये लढत होणार आहे. धावफलकावरती धावा जाऊया मॅचच्या दिशेने. 25 धावा कुठल्यात. बॅकफुटला जाऊन मात्र प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडासा पंबल होता. येतोय हा चौकार. 4 धावा. गुड शॉट.
चौकार येते, चौकाराच्या सहाय्याने दाबलकावरती धावसंख्या पुढे जातात 29 29 या आकड्यावरती बघा चांगली स्टार्ट दिली आणि त्यानंतर आपण पाहू शकाल तिसऱ्याही षटकामध्ये मोठे फटके आता येताना पाहतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल अमरला गोलंदाजी करण्यासाठी फकीर या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती करावी लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. आता मात्र मिस्टेक होणार नाही या विकासची गोल्डन विकेट कॅरी करताना पाहतोय गोलंदाज फकीरला जबरदस्त हा चेंडू. विकास ची विकेट मात्र कॅरी करताना पाहिली आपण. विकास मैदानातून बाहेर होता. 29 या आकड्यावरती धक्का लागलाय दुसरा तिसगाव या संघाला. योगेश मैदानाच्या आतमध्ये गेला. हलक्याशा हाताने मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँड मध्ये चेंडूला मात्र थर्ड मॅन मध्ये पाठवायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 30 सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक जगदीशच्या नावाने हा संघ खरोखरच परिचयचा आहे. पुन्हा एकदा मात्र फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा टर्न झालाय चेंडू. वलंग घेणारा चेंडू जातोय थर्ड मॅन मधून सीमारेषा पलीकडे चौकार. तीस या आकड्यावरती पोहोचतोय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सध्या घडतोय. इथे मात्र झेल उडाला होता. झेल सिंगल नुसार दाबलकावरती धावसंख्या 34 या आकड्यावरती 34 या आकड्यावरती झेल ड्रॉप होतोय. तिसगाव संघ 34 आकड्यावरती पोहोचतोय. काकडवाल संघ गोलंदाजी करतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना तिसगाव बनाम काकडवाल अशी लढत 40+ माध्यमातून पाहायला मिळतात. आज मलंगड क्रिकेटचे संघ 40+ हे पाहायला मिळतील. हा फटका सुरेखा गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो हा चौकार. आपण पाहू शकता सध्या क्रिकेटचा आनंद आमच्या प्रेक्षकांना घेता येईल असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसगाव विपक्ष काकडवाल या दोन संघामध्ये हा घमासान युद्ध पाहतोय. स्वर्गवासी राम मात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाडा आयोजित स्वर्गवासी गोटीराम कुंडलिक मात्रे स्मृती चषक 40+ माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण. चमचमत्या ट्रॉफी आपण पाहू शकता. 4 चांद लावणारे या ट्रॉफी आपण पाहू शकता आमच्या समोरजन कक्षाच्या समोर. आणि मैदान क्रीडांगणावरती सामना सुद्धा अतिशय चांगला पाहायला मिळतोय.
काकडबल संघाने गोलंदाजी करत असताना अगोदरचे 2 षटके खूप चांगल्या पद्धतीने फेकले. त्यानंतर अमर अर्थात फकीरच्या गोलंदाजीवरती 13 धावा पुन्हा एकदा उडताना पाहिला आपण. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने धावगती पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र वीत होती. पुढ्यात टाकलेला चेंडू पाठवलाय वाईड इस लॉंग अपच्या बाहेर षटकार. द ग्राउंड स्वागत केला. आता थोडस दिशावरती नियंत्रण नाही. या दिशा थोडस बरकटताना पाहतोय गोलंदाजाला. धावफलकावरती धावसंख्या 45. निर्णायक षटक आणि निर्णायक या षटकावरती टार्गेट सेटअप करण्याचा प्रयत्न असेल. चला चिंचिवली संघ आपण उपस्थित असाल वसार तर टॉस साठी आपल्याला रिपोर्ट करायचा. वेळेवरती आपल्याला टॉस उडवण्यासाठी इथे यायचा. हा चेंडू स्लॉरमन गती थोडीशी कमी केली. बॅक हँड द हँड चेंडू फेकलाय. डॉट चेंडूची समाप्ती. हिलाच चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवल्यानंतर हा केलेला कमबॅक गोलंदाज दशरथ या गोलंदाजाकडनं कमबॅक होता. योगेशच्या बॅटमधून षटकार आलाय. चौकार आलाय. हा चेंडू स्लॉरबन गती कमी करणारा प्रभावी शाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वारंवार चेंज द फेस. गती थोडीशी कमी करताना पाहतोय आपण गोलंदाजाला दशरथला. धाबलकावरती धावसंख्या 45. 45 या आकड्यावरती पोहोचलाय संघ आणि आता चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू स्लोअरवन तिसरा डॉट चेंडू फेकला. खराब क्रिकेटचा उदाहरण. षटकार आला परंतु त्यानंतरचे येणारे हे 3 डॉट चेंडू फार काही सांगून जाईल मैदानाच्या आतमध्ये. तिसगाव या संघाला गावदेवी काकडवाल संघाचा दशरथ गोलंदाज चांगला कमबॅक करतो. ऑनसाइडला मात्र प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. जगदीशला पाहू शकता आपण क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. तोपर्यंत सिंगल आणि सिंगल नुसार धापलकावरती काय कमबॅक केला दशरथची मी प्रशंसा करेन. षटकार आला त्यानंतर वाईट चेंडू सुद्धा फेकला आणि त्यानंतरचे 4 चेंडूवरती फक्त एकच धाव सिंगल केली आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये परतताना पाहतोय जय गावदेवी काकडवाल संघ. शेवटचा अंतिम चेंडू होता. चेंडूला प्रहार केला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिन्नात पावशेल आपण पाहू शकता. तोपर्यंत चेंडूला उचलेल. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 48 ठोकल्यात आणि 49 या धावांचा टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी काकडवाल या संघाला. तर टॉस साठी आपण रिपोर्ट करायचा आहे. चिंचिवली संघ आणि वसार या 2 संघांमध्ये ही लढत होणार आहे. चला चिंचिवली संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचतोय. वसार संघ बारगवी 11 आई गावदेवी वसार संघ आपण इथे उपस्थित असाल तर टॉस उडवण्यासाठी आपण यायचा. निश्चित 4 षटकांचा आई सामना असेल. दुसरी लढत अच्छा रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जवळ आपल्याला पाहायला मिळतं. तर थोड्याच वेळानंतर आपल्याला रात्रीच्या अभावी स्पर्धा खेळवली जाईल आणि त्यासाठी आपण पाहता या दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय. तर
तर मच्छिंद्र मात्रे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर निश्चित नाणेफेकीचा कौल केला जात आहे. तर टॉस जिंकलाय चिंचवली संघ. तर काय डिसाईड करणार? फर्स्ट फील्ड क्षेत्ररक्षण स्वीकार, कारण वसार संघ आताच 4 ते 5 दिवसापूर्वी सामना झाला होता. पण वसार संघ बरोबर खेळत असताना काय स्ट्रॅटेजी असेल की काय बदल? बदल आमचा बॉलर आहे निलेश, तो थोडा इंजर्ड झालाय त्यामुळे आलं नाही, त्याची कमी भासेल आम्हाला. निश्चित बेस्ट ऑफ लक. तर के निश्चित नाणेफेकीचा कौल गमावला. जर नाणेफेकी जिंकली असती वसार संघाने काय घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु आताच मागच्या आठवड्यामध्ये चॅम्पियन ठरलाय तुमचा संघ. परत चिंचोली संघ उपविजेता संघ. तर सेम संघ असेल की काय बदल? संघ तर सेमच आहे, बदल काय आहे विषय ना काय. निश्चित आपण अगोदर डे मध्ये खेळलो, आता रात्रीमध्ये खेळायचं आहे. परंतु खेळत असताना नाईटमध्ये कशा पद्धतीचा खेळ असेल पाहूया, कारण प्रॅक्टिस तर नाईटची झालीच नाही, परंतु बघू आता काय होतं. तर निश्चित ही प्रतिक्रिया होती वसार संघाची. तर निश्चितच मॅच पाहण्यासाठी खूप मजा येईल, यात मध्ये शंका नसेल. चला मॅच सुरू करायची आपण. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅचला सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक पुण्या स्पर्धेची सुरुवात करूया. 67 धाबेचा प्रवास. प्रहार केला फटका चांगला, अगदी ब्लॅक स्क्रीन समोर हा बॉल लॉक केलाय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. आज मीनानाथ हा फलंदाज तुम्ही ना स्ट्राईक वरती. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काकडवाल टीमची. 49 धाब्याचा प्रवास मॅच मध्ये करायचा. पुढचा बॉल थोडासा वेटानं आज खेळण्याचा प्रयत्न, पंबलिंग झालं, क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाली. एका धाब्याला प्राधान्य दिलं.
चांगली होती आणि इथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ 7 या आकड्यावरती पहिलं षटक या मॅन्डेटरी पॉवर सारखं षटक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रहार करावा लागेल. 24 मध्ये 49 धाबेचा प्रवास सुखरूप करायचा ना तर तुम्हाला थोडासा प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. आडव्या फॅटचा थाडसी निर्णय घेतला, थर्ड मांडला, हा चेंडू ट्रॅव्हल केला. यस पंचांचा इशारा की फ्लायटी मायटी 6 षटकार. यानंतरच्या मॅच मध्ये मंगेशला सुद्धा आपण समालोचन करताना आपण पाहूया. तडीचीच आपण पाहू शकाल जर चेसिंग ऑन आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहू शकाल रोमांचकता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. मिन्नात पावशे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, जगदीश आणि मिन्नाची ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये 49 धावांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी जगदीशच्या बॅटमधून एक षटकार आला, मिन्नात पावशेच्या बॅटमधून षटकार आला आणि त्यामुळे धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो 14 या आकड्यावरती. 49 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. वसार विपक्ष चिंचवली अशा या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवेनने गोलंदाजी फेकल्या आणि देवेनच्या या षटकामध्ये धावा ठोकल्या. मैदानाच्या आतमध्ये 14 धावा पाहायला मिळतात. तर निश्चित सामना त्वरित सुरू करायचा. बघा वेळेच्या वरती फार लक्ष असेल आमच्या आयोजन कमिटीकडनं, कारण आजच्या या रात्रीमध्ये 12 मॅचेस आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. अंतिम रात्र आहे आणि त्यानुसार मात्र वेळेवरती फार येणं फार गरजेचं. धापलकावरती धावसंख्या झाल्या 14 धावा. जय गावदेवी काकडवल संघ पहिल्या षटकामध्ये चेसिंगला मात्र त्याने सुरुवात केली आहे. सुरुवात चांगली झाली आहे, ब्लाइंड स्टार्ट मिळाली आहे काकडवल या संघाच्या नुसार. 49 धावांची गरज असताना ही सुरुवात होणं फार गरजेचं आहे. एक षटकार पेश करून मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाजी करताना पाहतोय. 14 धावा धाबलकावरती झाल्यात आणि आता मात्र षटक क्रमांक दुसरं विकुर्ल्या क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी किशोर आला. किशोरवरती फार अशा पल्लवीत असतील जरीमरी तिसगाव या संघाच्या आणि चांगला क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये घडेल यामध्ये शंका नसेल. नेट टू नेट फाईट आणि दोन्ही संघ सहज असं आज सामना पराभव स्वीकारणार नाही. त्यासाठी दोन्ही संघांना आमच्या समोरच्या कक्षाकडनं शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. बोथ गुड गेम, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडावे त्यासाठी आमच्या आयोजन कमिटीकडनं शुभेच्छा. मिन्नात पावशे बघा बॅकफूट कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चोंडा आणि बॅटचा व्यवस्थित मिलान झाला नाही या आणि पंचांकडने शिंगण्याला येतोय. पाईच्या स्वरूपाने एक धाव येत्या. 15 आकड्यावरती पोहोचताना पाहतोय संघ गावदेवी काकडवाल संघ. मिन्नात पावशे आणि त्यानंतर जगदीश दुधकर जोपर्यंत विकेटवरती आहे तोपर्यंत निश्चितच चांगल्या स्थितीमध्ये काकडवाल संघ येऊ शकतो. दोन्ही संघांना खूप चांगली संधी आहे हा सामना जिंकण्याची. पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. अगोदरचे 4 षटके काकडवाल संघ आणि तिसगाव संघ डे मध्ये खेळले आणि आता मात्र त्यांना या रात्रीमध्ये खेळण्यास पाहतोय आपण, कारण या स्पर्धेची मजा आहे. कारण डे नाईट ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यामुळे आपल्याला या सामन्यामध्ये बदल पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, खराब क्रिकेट, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि तिथे चुकी झाली. या जगदीशच्या बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नव्हता. संधी होती गोलंदाजाला आणखी काही चेंडू चांगल्या पद्धतीने फेकण्याची, परंतु इथे एखादी चुकी आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर जाऊ शकतो. त्यासाठी वरती लक्ष देणं फार गरजेचं. धापलकावरती 16 धावा धापलकावरती झालात. पहिला सामना तुम्ही अनुभवता, पहिला सामना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, हाई चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस, परंतु बाईकच्या स्वरूपाने सिंगल त्या सिंगलने
प्राधान्य दिलं जातोय. धावफलकावरती चालना मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय. तर 17 या अंकावरती पोहोचताना पाहतोय गावदेवी चिंचिवली संघ. किशोरचं जेवढे कौतुक करावं तेवढे कमीच आहे. किशोरने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एकही चेंडू बॅट वरती आला नाही. या 4 चेंडू फेकल्यात आणि 4ही चेंडू चांगल्या लेंथ वरती. पुढचा फटका व्यवस्थित बॅट वरती मिडल झालाय. पहिला टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. हा चौकार 4 धावा. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने आता मात्र पाहू शकाल पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड वरती 21 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. जगदीशने आता हात खोलल्यात. जगदीशने आता धावा बनवण्यासाठी संघर्ष केला. हा फटका व्हॉट अ हिट. हा दुसरा धमाका जगदीशच्या बॅट मधून षटकार. आतमध्ये होता. तत्पूर्वी जाऊया आपण धावफलकावरती 27 धावा. धावफलकावरती एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने आता धावफलकावरती चालना मिळतो. बनवायच्या आहेत इथे 49. 27 झाल्यात. अर्थात 12 चेंडूवरती 22 धावांची अजूनही गरज असेल सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच, रफ अँड टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण सामन्यामध्ये रहस्य निर्माण झाला. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जगदीश आणि मिन्नात पावशीच्या माध्यमातून झाली आहे ना, खरोखरच अतिशय चांगली कामगिरी. सामन्यामध्ये काय होऊ शकतो. काल आम्ही एक सामना पाहिला. अंतिम सामना काय जबरदस्त. मानपाडा संघाने अर्थात थांबून ठेवलं. पुणे मोठा गाव या संघाला 7 धावांची गरज होती आणि रणजित या गोलंदाजाने 7 धावा रोखल्या आणि सामन्यामध्ये विजय प्राप्त करताना पाहिला मानपाडा या संघाला. मॅचेस खूप चांगल्या झाल्यात. क्लोज एन्काउंटर आम्ही पाहिला. परंतु याही सामन्यामध्ये खूप सारे रहस्य दडलात. कारण येणारे 12 चेंडू समीकरण उरला. 22 धावांची गरज. 11.00 ची सरासरी गाठायची आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल 13.5 ची सरासरी आपण पाहतोय गाठताना. एक चांगली स्टार्ट मिळाली आहे काकडवाल संघाला. बघा काकडवाल संघाने सुरुवात तर खूप चांगली आहे, परंतु सातत्यपूर्वक फलंदाजी काकडवाल टीमच्या माध्यमातून. जरी म्हणजे तिसगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर या 2 खेळाडूंपैकी एखादा खेळाडूचा विकेट घेणं फार गरजेचं आहे. विकेटवरती हा सामना असेल, कारण विकेट प्राप्त केला तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय जरीमरी तिसगाव संघ. परंतु इथे जगदीश आणि मिन्नात पावशे या षटक्यावरती इथे अटॅक करण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 सुरू होतोय. गोलंदाजीसाठी सत्यवानला पाहतोय आपण. सत्यवान गोलंदाजीसाठी आलाय आणि बॅटिंगसाठी मिन्नात पावशे. मिन्नातचा हा चेंडू फुटवर्कचा अभाव जाणवला. वलन खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची समाप्ती. दबाव आहे दोन्ही खेळाडूंवरती. मिन्नात पावशे तो या हंगामामध्ये आपण पाहता 40+ माध्यमातून खेळताना आणि त्यामुळे थोडंसं दबाव खाली वावरताना पाहतोय. परंतु सत्यवान चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकता. हाय चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु इथे मिन्नात पावशेला थांबून ठेवण्याचं काम. सामना बदलतोय. 2 चेंडू निर्धाव फेकल्यात आणि आता येणारे 10 चेंडू 22 धावांची गरज आहे. काय सामना. कधी सामना तिसगाव संघाच्या बाजूने जातोय तर कधी सामना काकडवाल संघाच्या बाजूने जातोय. आता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स लगा तो आवाज नाही तो बर्बाद. तेच समीकरण पाहायला मिळालं. व्यवस्थित चेंडू बॅट वरती आला नाही. या सिंगल येत्या आणि सिंगल नुसार धाबलकावरती धाव संख्या 28 आकड्यावरती. 9 चेंडू आणि समीकरण असेल 21 धावांची गरज. 9 मध्ये 21 पाणी.
चला थोडस फास्ट जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे. बघा गरज असेल तर पाणी निश्चित दिलं जाईल, कारण जीवापेक्षा मॅच महत्व नाही आहे. स्वतःला जपा, जतन करा स्वतःच्या. त्यामुळे मात्र खेळाडूंना पाणी दिले जात आहे. बघा पाणी जोपर्यंत ग्रहण केले जाईल तोपर्यंत आपण जाऊया धावफलकावरती. बघा सामना कुठे होता. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 14, त्यानंतर दुसरे षटक किशोरने बेकले 10 धावा खर्च केल्या, 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, निश्चितच पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर आपण पाहतोय की बॅटिंग करत असताना सत्यवान गोलंदाजी करण्यासाठी आला आणि सत्यवाने या मॅच मध्ये कमबॅक करून दिला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना इथे फलंदाज बाद आहे की नाही चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर केलं आमचे मेन पंच. दशरथ सोरकादे सर इथे त्यांच्याकडनं यस OET आउट, फलंदाज बाद. पण धावफलकावरती धाव संख्या 29, 20 धावांची गरज आहे. हा निर्णायक चेंडू असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतं जगदीश कडनं खास कर, परंतु इथे थोडासा दबाव क्रिएट केला. 22 धावांची गरज असताना काय जबरदस्त षटक फेकताना पाहतोय सत्यवानला. पूर्णपणे मॅच बनवली आहे, अजूनही 19 धावांची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा, 7 मध्ये 19 बनवायचे आहेत. गोलंदाज सत्यवान तयार आहे. हा फिरून केलाय कमलेशच्या बॅट मधून, जबरदस्त फटका. इथे मात्र वेल जज कॅच पकडली आहे, परंतु पंचांकडनं सिग्नल येणं बाकी आहे, तरी सुद्धा चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. यस, फलंदाज बाद, वेल जज कॅच, जबरदस्त कॅच. थोडासा बचावला, अतिशय चांगला फटका होता, परंतु जबरदस्त जज केलं. कॅच ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. विकास गायकवाडने हा झेल पकडला. तर मी म्हणेल कॅच नव्हे तर हा मॅच पूर्णपणे पकडला. हा षटकार गेला असताना तर कदाचित 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 19 धावा असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघा सामना टर्न होताना पाहतोय. तिसरं षटक आम्ही नेहमीच निर्णायक मानतो आणि त्यामुळे तिसरं षटकामध्ये सत्यवानने कमबॅक करून दिला संघाला. कारण येणारे 6 चेंडूवरती आता 19 धावा बनवायच्या. जगदीश दुधकर वरती फार मोठी जबाबदारी असेल. काकडबल संघ बघा खूप प्रयत्न केला. अमरच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक होता, परंतु विकास अंतिम क्षणाला जाऊन त्याने झेल टिपला आणि या सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहिला. चला क्षेत्रक्षे लावून घ्या. वेलेवरती आपण खेळा. विकास गायकवाड गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 6 चेंडू विकासच्या हातामध्ये दिल्यात आणि
6 चेंडूवरती बनवायच्या जगदीश वरती आशा पल्लवीत असतील. सामना पाहायचा आहे कोणता संघ जिंकेल. जरी मारी तिसगाव की गावदेवी काकडवाल. 6 मध्ये 19 वारंवार क्षेत्ररक्षण फील्ड मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातात. सामना खूप क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतोय. सहा चेंडू 19 धावा हव्यात. प्रथम सामना तुम्ही अनुभवता आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये शंका नसेल. जगदीश वरती पूर्णपणे आशा पल्लवीत असेल. विकास गोलंदाज आहे. फाळाचा विकास या धाबांपासून काकडबल संघाला दूर ठेवेल की काकडबल संघ जगदीशच्या जोरावरती या 19 धाबा पूर्ण करेल. दोन्ही संघांना संधी आहे. पाहायचा कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकेल आणि कोणता संघ मात्र या स्पर्धेमधून बाहेर जाईल. हा प्रश्न मैदानाच्या आत सर्वांना पडला आणि मात्र या प्रश्नांचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 19 ही मॅच तुम्ही पाहता. खऱ्या अर्थाने जबरदस्त सामना, काटेकी टक्कर पाहायला मिळाली. अजूनही दोन्ही संघांच्या माध्यमातून कोणताही संघ सामना सोडण्यासाठी तयार नाही आहे. वेळ घेतली जाते बघा आणि त्यामुळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कारण मॅच त्या पद्धतीची मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल ऑन साइडला पाठवलाय जगदीश ब्रँडेड फटका आणि हा जबरदस्त षटकार. थँक्यू. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला कारण षटकाराने सामना आता खुला गेला. सामन्यावरती बघा पकड ठेवली आहे. अगोदरचे 3 चेंडू फार महत्वाचे होते आणि थोडंसं अटॅकिंग क्रिकेट आता सध्या पाहायला मिळाला आपल्याला जगदीशच्या मॅडमधून. कारण येणारा षटकार फार काही सांगून जाईल तिसगाव संघाला. ज्या तिसगाव संघाच्या सत्यवानने मॅच बनवली होती आता विकासवरती मात्र पूर्णपणे मॅच सोपवल्या. जगदीशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती तडाखा आपण पाहिला. जगदीश खूप टचमध्ये बॅटिंग करतोय सध्या. येणारी 5 चेंडू 13 धावांची गरज. अजून एक जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे आहे. झाली चुकी आणि चेंडू पहिला टप्पा घेऊन 4 चौकार. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं आणि आता पाहू शकता संधी होती, नामी संधी चालून आली होती झेल टिपण्याची आणि जगदीशच्या बॅटमधून आला चौकार. अजून एक मोठा स्ट्रोक हवेमध्ये. जगदीश थांबण्यासाठी तयार नाही. अजून एक मोठा फटका. 6 धावा षटकार. आणलाय जगदीश दूधकरने कारण अप्रतिम फलंदाजीचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने तर जगदीश दूधकर 3 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे आणि जगदीश स्ट्रायकिंग एंडला. आणि महत्वाची बात असेल तर जगदीशने 3 चेंडूवरती जो अटॅक केला ला जवाब अटॅक. 3 मध्ये 3. अजून एक मोठा स्ट्रोक. मॅच संपली आहे. बॅटिंग आवडली असेल तर जगदीश साठी जरा जोरदार डाले होत्या. काही सामना फिरवला आणि सामना विजय प्राप्त केलाय. जय गावदेवी काकडवाल या संघाने. जगदीश वेल डन. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये
जगदीश दुधकरच्या बॅट मधून